साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पालिका प्रशासनातील डेटा ऑपरेटर कर्मचाऱ्यांना पुन्हा पालिकेच्या सेवेत देण्याचे अभिवचन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी दिली। पालिका प्रशासनामध्ये कार्यरत असणाऱ्या अंशकालीन डाटा ऑपरेटर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्तांनी मागील काही दिवसांपासून सेवेतून कार्यमुक्त केलं होतं। कोरोनासारख्या महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता अविरत काम केलेले असताना देखील पालिका प्रशासनाने आपली गरज भागताच ऑपरेटर्सना पालिकेच्या सेवेतून कार्यमुक्त करण्यात येत असल्याची नोटीस बजावली होती। पालिका आयुक्तांनी काढलेल्या नव्या फरमानानुसार टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 51 लोकांना पुन्हा सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या संबंधीची विनंती पालिका आयुक्तांकडे करताच पालिका आयुक्तांनी ऑपरेटर्सना पालिकेच्या प्रशासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात येईल असा शब्द दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांनी दिली। 51 लोकांना माननीय आयुक्त साहेबांनी सक्तीचा ब्रेक दिला होता। वास्तविक त्या सर्व 51 लोकांनी कोविडच्या काळामध्ये मनपाची सेवा केली। अत्यंत हार्ड पद्धतीचं काम लोकांमध्ये जाऊन जमिनीवर उतरून काम करण्याचं काम रस्त्यावर त्यांना करायला लावलं आणि त्यानंतर कोविडचा काळ संपल्यानंतर त्यांना डायरेक्ट ब्रेक दिला। हे वास्तविक अत्यंत चुकीचं होतं। पण आज ज्या कारणाने त्यांना ब्रेक दिला होता त्यांच्या सर्वांची परीक्षा जे टायपिंगची परीक्षा होती त्याच्यामध्ये ते अनुत्तीर्ण झाले म्हणून त्यांना काढलं गेलं होतं। पण आता पुन्हा एकदा त्या लोकांनी सगळ्यांनी परीक्षा दिली। ज्या लोकांनी परीक्षा पास झाली आहे आयुक्तांनी आता आम्हाला शब्द दिला आहे की जे लोक आता त्या परीक्षेत पास झाले असतील त्या सर्व लोकांना पुन्हा 6 महिन्याकरता सेवेमध्ये रुजू करण्यामध्ये ते आता तयार झालेले आहेत। लवकरात लवकर त्या सगळ्यांनी त्यांनी जे काही सर्टिफिकेट असतील ते जमा करावेत आणि त्यानंतर त्यांची ऑर्डर पुन्हा होती त्या पदावर काम करण्यासाठी त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार।